रुपाली चाकणकर यांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांविरोधात न्यायालयात कायदेशीर लढा लढणार असं वक्तव्य केलंय पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी। खरात प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केवळ जनजागृतीसाठी व्हिडिओ तयार केल्याचा दावा तिवारी यांनी केला। संबंधित व्हिडिओमध्ये कोणतीही अश्लीलता किंवा कोणाचा छळ करण्याचा हेतू नसल्याचं संगीता तिवारी यांनी स्पष्ट केलं। आणि त्या संविधानामध्ये आम्हाला विरोध करायचा हक्क दिलाय, बोलायचा हक्क दिला ना, मी ते बोलले। आम्ही कुठेही अश्लील पोस्ट केलेल्या नाहीत। जे चुकीचे, जे चुकले ते ठोकले। लिंग पिसाट खरात म्हणजे या बाईंचे गुरुजी, चाकणकर बाईंचे गुरुजी, ते अजूनही म्हणतात ते माझे गुरु होते। ठोकणार नाही का मग? अहो, तो महिलांना ते उष्णो जल पाजायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा, मोठ्या लोकांना तो वायग्रा विकायचा आणि त्यांनी लिटरली तिथं महिलांवर त्यांना नशेचे ड्रिंक्स पाजून बलात्कार केलेत। तो टेबलावर काय काय करत होता ते सगळ्या जगाने पाहिलंय हो ताई। आणि ती पोलीसवाली ताई, तिने पाहिलं नाही का?